नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पुंडे सर, गृह अकॅडमी पुणे 2020 पासून ते 2026 पर्यंत जवळपास प्रत्येक गोष्ट शिक्षक भरतीची आवर्जून अपडेट देत आलेलो आहे. आज जवळपास 1,25,000 फॉलोअर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप बदलत आलेली आहे शिक्षक भरती मधली. आता विद्यार्थी फोन करतायत, सर पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर आम्हाला पसंती क्रम देण्यासाठी मदत कराल का? नक्कीच. किती कॉस्ट किती घेणार विचारलं जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक निश्चितपणे सांगतो, माझ्या मिसेस स्वतः प्रिफरन्स दिले, स्वतः जिल्हे निवडले, स्वतः सिलेक्शन लिस्ट मध्ये, स्वतः डॉक्युमेंट पूर्ण व्हेरिफिकेशन होईपर्यंत, नोकरीवर रुजू होईपर्यंत, नोकरीचा चेक वटवेपर्यंत, म्हणजे पहिला जो काही पगार आहे तोपर्यंत, आणि आता सध्या स्थितीमध्ये कोल्हापूर झडपीमध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये असणारे आमच्या मॅडम. आता विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे, पसंती क्रम लिमिटेड आलेले, जवळपास विदाउट इंटरव्ह्यू 100 प्रिफरन्स आणि विथ इंटरव्ह्यू 50 प्रिफरन्स. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर पैसे देऊन आम्ही सल्ला घेतला तर आम्ही सिलेक्ट होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे राहा. तुमचे मार्क मॅटर करतात, तुमची कास्ट मॅटर करते, तुम्हाला जिल्हा कोणता निवडायचा आहे तो मॅटर करतो. कुठेही पैसे घालवू नका, हा माझा प्रामाणिक सल्ला असेल. विद्यार्थी मित्रांनो, कुठलेही क्लास लावावे, अरे विद्यार्थी मित्रांनो, शिकवणारे क्लास लावणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं, काय करायचं, कसे प्रेफरन्स द्यायचे, काय हे सांगण्याचे सल्ले द्यायचे मला तर वाटत नाही. क्लास फीस आकारावी किंवा त्याच्यातून अर्थार्जन प्राप्त करावं वाटतच नाही अजिबात. हे काय चाललंय हेच कळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक सिंपल गोष्ट सांगतो, तलाठी परीक्षा असते, कोणता जिल्हा निवडावा हे कुणालाच कळत नाही. लक्षात ठेवा, कुणालाच कळत नाही. जे म्हणायचं होतं ते आलं असेल तुमच्या तोंडात. कुठल्या जिल्ह्यात कुठे रेंज जास्त वाढेल, कुठे कमी होईल हे कोणाला कळत नाही. पण काही तज्ञ लोक, जसं काही ह्यांच्या हातामध्ये पोर्टलचं लॉग इन आहे, असे सल्ले देऊन विद्यार्थ्याकडून ज्या काही बॅचेस चालू करतायत, याला आपला पूर्णपणे विरोध असणार आहे. मी जेवढं होईल तेवढं, जेवढ्या विद्यार्थ्यांची कॉल घेऊन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला मसलत करून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. असं नाही की विद्यार्थ्याकडून क्लासेससाठी तुम्ही पैसे नक्की आकारा, पण या सल्ल्यासाठी सुद्धा जर पैसे आकारत असतील तर हे दुर्दैव महाराष्ट्र सहन करणार नाही. शिक्षक भरतीतले कॅन्डिडेट खऱ्या अर्थाने अडाणी आहेत हेच समजेन मी सरळ सरळ. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रिफरन्स कुणालाही समजत नाहीत. हे प्रिफरन्स आपण आपल्या बुद्धीचा वापर करूनच प्रिफरन्स देणं आवश्यक आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद.